शिक्षणाचा दीपस्तंभ उभा करून लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य उजळवणारे शिक्षण महर्षी, माजी राज्यपाल आणि पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या निधनाने आज महाराष्ट्राच्या आणि देशाच्या सार्वजनिक जीवनातील एक अत्यंत समृद्ध आणि ऐतिहासिक पर्व कायमचे अस्तंगत झाले आहे. 22 ऑक्टोबर 1935 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील अंबप या छोट्याशा गावात जन्मलेल्या ज्ञानदेव यशवंतराव पाटील यांनी अगदी स्थानिक स्वराज्य संस्थांमधून आपल्या सार्वजनिक आयुष्याची पहिली पायरी चढली. पुढे महाराष्ट्र विधानसभेचे आमदार म्हणून लोकांची सेवा केली आणि नंतर त्रिपुरा, बिहार व पश्चिम बंगाल या राज्यांचे सन्माननीय राज्यपाल म्हणून प्रशासकीय कौशल्याचा वेगळा ठसा उमटवला. मात्र त्यांची खरी ओळख निर्माण झाली ती भारतातील शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राचा चेहरामोहरा बदलणाऱ्या एक दूरदृष्टी असलेले युगपुरुष म्हणून. ग्रामीण आणि शहरी भागातील सर्वसामान्य मुलामुलींना दर्जेदार आणि आधुनिक शिक्षण मिळावे या ध्यासाने त्यांनी पुणे, नवी मुंबई, कोल्हापूरसह देशभरात अभियांत्रिकी, वैद्यकीय व्यवस्थापन आणि दंतवैद्यकीय अशा 150हून अधिक भव्य शैक्षणिक संस्थांचे अवाढव्य साम्राज्य उभे केले. केवळ शिक्षणापुरते मर्यादित न राहता गरिबांना परवडणारी अत्याधुनिक रुग्णालये आणि क्रीडापटूंसाठी जागतिक दर्जाचे स्टेडियम उभारून त्यांनी आरोग्य व क्रीडा क्षेत्रातील अमूल्य योगदान दिले. त्यांच्या याच अलौकिक समाजसेवेची दखल घेऊन भारत सरकारने 1991 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. आज वयाच्या 90व्या वर्षी कोल्हापुरातील कसबा बावडा येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला असला तरी त्यांनी पेटवलेली ज्ञानज्योत आणि निर्माण केलेल्या संस्थांच्या रूपाने त्यांचे महान कार्य या मातीत कायम अमर राहील.